पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आवारातून एक मोठी बातमी समोर येते। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गोंधळ घातलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील भोसरी पुलाखाली सुरू असलेल्या अर्बन स्ट्रीट विकास कामांमध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका सर्वसामान्य महिलेच्या पतीचा मृत्यू झालाय। ही घटना दिनांक 26 जुलै रोजी घडली होती। यामध्ये भोसरी येथे मागील 2 वर्षापासून अर्बन स्ट्रीटचे सुशोभीकरण भोसरीत सुरू आहे। संबंधित ठेकेदाराकडून या ठिकाणी सुरक्षतेचे काही नियम न पाळता अस्ताव्यस्त पद्धतीने काम सुरू आहे। तसेच अर्धवट काम करून त्याचे लोखंडी गज बाहेर आले होते। त्यामुळे दिलीप निवृत्ती बवले वय वर्ष 45 यांचा त्यावर पडून घटनास्थळी मृत्यू झाला होता, असा आरोप भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आलाय। त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुलभा उबाळे, रवी लांडगे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह मृत्यू झालेल्या निवृत्ती बवले यांच्या कुटुंबियांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांकडे व स्थानिक प्रशासनाकडे वारंवार या प्रकरणी तक्रार करून देखील अनेक महिने उलटून गेले असता या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे महापालिका आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। आयुक्त यांनी वेळ देऊन देखील उपस्थित नसल्याने या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना घेरले। महापालिका उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना अर्बन स्ट्रीटचे काम ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा व त्यांना कायमचेच ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। नेमके काय आहे प्रकरण याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहूयात। बळी घेणाऱ्या आयुक्ताचा धिक्कार असो, भ्रष्टाचारी आयुक्ताचा धिक्कार असो, अर्बन स्ट्रीटच्या कामात नागरिकांचा बळी घेणाऱ्या आयुक्ताचा धिक्कार असो, भ्रष्टाचार करून नागरिकांचा बळी घेणाऱ्या आयुक्त शेखर सिंगांचा धिक्कार असो। भ्रष्ट आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज मोठा राडा झाला, कारण महाविकास आघाडीचे जे पिंपरी चिंचवड शहरातले स्थानिक नेते आहेत त्यांनी आयुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। नेमकं काय प्रकरण जाणून घेऊ। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुलभा उबाळे। सुरुवातीला नेमकं काय प्रकरण होतं? आज सगळे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी जमले, आयुक्त कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात आली होती, काय प्रकरण? आपल्याला माहिती आहे की अर्बन स्ट्रीटचे जे फुटपाथचं काम चाललं होतं भोसरीमध्ये, त्या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये एक 45 वर्षाचे गृहस्थ, त्यांचे या पत्नी आहेत, 2 मुलं या ठिकाणी आलेली आहेत, त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। बवले त्यांचं नाव। आणि तिकडच्या ज्या सळया होत्या अर्बन स्ट्रीटच्या त्या फुटपाथच्या, त्या सळया त्यांच्या छातीमध्ये घुसून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि मातीचा ढिगारा ठेकेदाराने बाहेर टाकला होता, त्याच्यावरती गाडी धडकून ते त्या ठिकाणी आपटलेले आहेत। आणि सुमोटो ही कारवाई प्रशासनाकडनं करणं गरजेची होती। ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं। आज कंपन्सेशन मिळणं, त्या म्हणजे तुम्ही बघितलं की हिचं वय जास्त नाही आहे, ती आज तिचे 2 मुलं लहान आहेत आणि त्यांना आज मोबदला मिळणं गरजेचं होतं, परंतु कुणाला साधी माणुसकी पण नाही। जे मोठे मोठे हिंदुत्वाचा झेंडा गाडणारे लोक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी राहतात, त्यांनी त्यावेळेस आखाड पार्ट्या केल्या। हा जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस आखाड पार्ट्या मोठ्या प्रमाणात चालल्या होत्या, त्यांना कुणाला वाटलं नाही की आपण जाऊन यांना मदत करावी म्हणून। आज हे नंतर गावाला गेले होते आणि आम्ही जर लोक त्या तिकडे गेला असतो तर म्हणलं असतं की राजकारण करतात, म्हणून आम्ही लगेच गेलो नाही। तिला दुःखातनं सावरायलाच एवढा वेळ लागलेला आहे। आम्ही आयुक्तांशी फोनवरती बोललो, त्यांनी सांगितलं की तुम्ही आज या, परंतु त्यांनी आज 4ची वेळ दिली। कालही आम्ही येऊन गेलो होतो, परंतु त्यांना आज कुठल्या तरी मिटिंगला जावं लागलं म्हणून आम्ही इथं ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला जे आता सांगितलं जांभळे पाटील साहेबांनी की हिला आम्ही तात्पुरत्या स्वरूपात का होईना लगेच नोकरीला घेतो आणि कंपन्सेशन त्यांनी सांगितले की आम्ही जास्तीत जास्त कंपन्सेशन देण्यासाठी आम्ही त्या संबंधित ठेकेदाराशी बोलून घेऊ। राहिला विषय गुन्हा दाखल करण्याचा, तर तो आम्ही स्वतः प्रायव्हेट गुन्हा दाखल करणार आहोत, कारण आज जो झालाय विषय 38 कोटीचा अर्बन स्ट्रीट, तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी तो साधा 3.5 कोटीचा सुद्धा वाटत नाही। म्हणजे एवढा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये चाललेला आहे। आज माणसं हकनाक जीवानीशी जात आहेत, परंतु कुणालाही त्याची काळजी नाही आहे। प्रशासन ढिम्म झालेलं आहे। फक्त आणि फक्त आज बघा स्टँडिंगसाठी आयुक्त संध्याकाळी येणार आहेत। आज कोट्यवधी रुपयाचे बेकायदेशीर भ्रष्टाचाराचे विषय आहेत, तो सुद्धा माझा वेगळा विषय आहे, मी तुम्हाला सांगेल, परंतु अशा विषयांमध्ये त्यांना रस आहे। यांना तर अतिरिक्त आयुक्त 2ला तर माहिती पण नव्हतं असा कुठला बळी गेलाय म्हणून।
म्हणजे एवढं हे म्हणजे गेंड्याची कातडी यांनी सगळ्यांनी पांघरलेली आहेत. परंतु आम्ही स्वतः भोसरी विधानसभेमध्येच काम करतो. आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही आलेलो आहोत. आम्ही या महिलेला न्याय मिळवस्तोवर आम्ही तिचा पाठपुरावा करणार आहे आणि त्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, तिला कंपन्सेशन मिळालं पाहिजे आणि तिला नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या मागण्या आम्ही ठेवल्यात. त्यातल्या त्यांनी नोकरीची मागणी आता आमची तत्वता मान्य केलेली आहे. आयुक्त अजून आलेले नाहीत. संध्याकाळची 7ची वेळ आहे. उद्या दसरा होऊ घातलेला आहे. पण आज या मुलांसाठी, या महिलेसाठी आम्ही सगळेजण तत्परतेने या ठिकाणी आलेलो आहोत आणि न्याय मिळेसर आम्ही तिच्याबरोबर राहणार आहोत. रविभाऊ, खरं तर ही घटना जी होती जुलै महिन्यातली होती. अनेक महिने उलटून गेले, अद्यापही त्यांना न्याय नाही मिळाला. काय मागणी होती? खरं तर जुलै महिन्यात आमच्या गावनेवस्ती भागातील दिलीप निवृत्ती बवले हे 45 वर्षाचे इसम, त्यांचं मूळ गाव वडगाव घेणन, ते रोज रात्री वडगाव घेणनवरून 2 दिवसाआड किंवा रोज भोसरीला येत असत. कधीच अशी परिस्थिती उद्भवली नाही. ती दररोज येऊन आपल्या घरी सुखरूप पोचायचे. त्यांच्या मागं त्यांच्या पत्नी दीपिका दिलीप बवले आणि त्यांची 2 मुलं आहेत. तर एके दिवशी त्यांचा अचानक ॲक्सिडेंट झाला आणि ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये भरत चालवले असं दीपिकाताईंना कॉल आला. दीपिकाताईंना ते काही समजलं नाही आणि त्याच्यानंतर परिस्थिती बघितल्यानंतर जाणवलं की तो भोसरीच्या उड्डाणपुलाखाली जो 38 कोटी खर्च करून जो अर्बन स्ट्रीटचा प्रकल्प राबवला गेला आहे, त्या अर्बन स्ट्रीटच्या प्रकल्पामध्ये जो उड्डाणपुलाखाली मातीचा ढिगारा होता तो पुन्हा नाशिक हायवेला पडला होता. आणि जसं सामान्यपणे ते दररोज येत असत तसेच ते आले आणि त्या ढिगाऱ्यावरून गाडी स्लिप होऊन त्या कठाड्यावर पडली. त्या कठाड्यावर हे बघा, हे तुम्हाला दाखवतो मी, हे गज असे वरतीच होते आणि हे रक्त आहे त्या इसमांचं. त्या गजांवर पडून त्यांचा मृत्यू झाला आहे आणि नंतर लगेच ते गज कापून टाकण्यात आले. म्हणजे तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि अर्बन स्ट्रीटची परिस्थिती बघा तुम्ही सगळी. 38 कोटी रुपये खर्च करून अर्बन स्ट्रीटची परिस्थिती बघा. साधारण किती वर्ष आली हा प्रकल्प सुरू आहे या ठिकाणी? 2-2.5 वर्ष झाले. आता सुरुवातीला जो प्रकल्प चालू झाला तेव्हा अजित पवारांनी आम्हीच त्याला विरोध केला होता, कारण ते फुटपाथ एवढे मोठे केले होते की त्याच्यातून ते जे म्हणत होते ट्रॅफिकची समस्या त्याच्यातून आम्ही कमी करणार किंवा सर्वांना व्यावसायिकांना व्यवस्थित तिथं त्या ठिकाणी सेटल करणार, ते काहीच होणार नव्हतं. त्यामुळे विरोध केल्यामुळं फुटपाथ कमी झाला आणि जे स्थानिक रहिवासी होते त्यांचा जो विरोध होता तो मान्य करण्यात आला आणि त्यानुसार तो प्रकल्प राबवण्यात आला. पण प्रकल्पातलं जे रस्त्याच्या दुतर्फा जे वाहनतळ किंवा 4 चाकींसाठी सेपरेट वाहनतळ, ग्रेड सेपरेटर, परत पदचारी चालण्यासाठी ते फुटपाथ आणि व्यावसायिकांसाठी सेपरेट, ते काहीच राबवण्यात आलं नाही. आपण एकदा तिथं जाऊन बघितलं तर तो पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यामुळं एका गरीब नागरिकाचा तिथं मृत्यू झालेला आहे. आणि त्या मृत्यूमुळं जो कर्ता पुरुष होता घरातला, हे कुटुंब बेघर झाले, अनाथ झाले. त्या अनाथांना कसा न्याय मिळवून द्यायचा त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. आज आयुक्तांनी वेळ दिली होती, परंतु आयुक्त वेळेवर न भेटल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जांभळे साहेब यांनी आत्ता लगेचच या प्रकरणात लक्ष घालून यांना तात्पुरतं आत्ता लगेचच नोकरीवर रुजू करण्यात येत आहे. पण त्यावर आमचं समाधान झालेलं नाही आहे. आम्हाला त्या कुटुंबाला पूर्ण एक माणुसकी म्हणून जोपर्यंत आम्ही न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी आम्ही सर्वजण त्या कुटुंबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभं आहोत आणि त्यांना नक्कीच पूर्णपणे न्याय मिळवून देण्यास महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. अजित भाऊ, खरं तर तुम्ही देखील वारंवार या प्रकल्पाला विरोध केला होता. आता आपण पाहू शकतो एका माणसाचा मृत्यू झाला आहे यामध्ये. आज अतिरिक्त आयुक्तांना तुम्ही घेरण्याचा प्रयत्न केला, काय मागणी केली त्यांना? या ठेकेदारावर काय कारवाई करण्यासाठी काय मागणी केली? आता ही घटना घडली 26 जुलैला आणि 26 जुलैपासून आज बघा किती महिने झाले. वास्तविक प्रशासनाने, महापालिकेने आणि जे लोक त्या ठिकाणी सत्तेत आहेत या लोकांनी ह्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं. एका कुटुंबातल्या एका कर्त्या पुरुषाचं दुःखद निधन झालं आणि आत्ता माझ्या अगोदर सुरुवाताईने रवी लांडगेंनी सांगितलं ते जे गज होते ते बाहेर होते. म्हणजे हा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा महापालिकेच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या माणसाचा त्या ठिकाणी जीव गेला. आज त्यांची लहान लहान मुलं आहेत 2. त्या कुटुंबाला उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये माणुसकी म्हणून ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन व्हायला पाहिजे होती. पण तशा प्रकारची कुठलीही कारवाई आज तागायला झाली नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी काल आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांना या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडली आणि मग आयुक्तांनी ताबडतोब आम्हाला आजची वेळ पण दिली होती. परंतु आज ते इथं उपलब्ध नसल्यामुळं आम्ही इथं आंदोलन केलं, अतिरिक्त आयुक्तांना भेटलो आणि आमच्या
या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या. त्यांनी आता तात्पुरतं मानधनावर घेण्यासंदर्भात लगेच होकार दिला आणि त्यांचं जे काही आता मनुष्य गेलेला परत येणार नाही, परंतु त्यांना आर्थिक काहीतरी मोठ्या प्रमाणात मदत झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला आत्ता तोंडी होकार दिलेला आहे. परंतु आम्ही ते घेतल्याशिवाय काही राहणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना परमनंट जॉब मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. तर त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करणार आहोत. आयुक्त आज इथं नसल्यामुळं ते आल्यानंतर त्यांच्याशी बोलतील आणि सोमवारी त्यांना आम्हाला शब्द दिला की सोमवारी तुम्हाला या संदर्भातली भूमिका आम्ही मांडू. आणि मुळात हे जे अर्बन स्ट्रीटचं काम आहे 38 कोटी रुपयाच्या आसपास याला खर्च झालेला आहे आणि तुम्ही कुणी पण तिथं जाऊन बघू शकता. आम्ही वारंवार ह्या प्रकल्पाला विरोध केला. अगदी सुरुवातीला सुद्धा रवी लांडगे आणि मी पुढे आलो, परंतु भारतीय जनता पक्षाचे सुद्धा नगरसेवकांचा त्याला विरोध होता, परंतु तिथल्या आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट करण्यात आला. आम्ही त्यांना सांगत होतो की हा प्रोजेक्ट होणार. त्यांनी आम्हाला त्या कन्सल्टंटनी त्यावेळी जे काही पिक्चर्स दाखवले, जे काही हे दाखवलं ते औंधशी कम्पेअर केलं त्यांनी. आम्ही त्यांना सांगत होतो की औंधचा रस्ता आणि हा रस्ता कम्पेअर होऊ शकत नाही, इथं अर्बन स्ट्रीट करू नका अशी आमची भूमिका होती. परंतु तरी त्यांनी हट्ट करून तो केला. आमच्या प्रयत्नामुळे ॲटलिस्ट तो फुटपाथ कमी झाला. पण आज त्या फुटपाथवरती लोकांना चालण्यासाठी फुटपाथ बिलकुल नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं तर पार्किंग व्यवस्थित होईल, हॉकर्ससाठी आम्ही व्यवस्थित गाळे काढणार आहोत. तुम्ही आधी जाऊन पाहू शकता. तिथं काही गार्डन्स करणार होते, गार्डन नाही, काही नाही, फक्त आणि फक्त पैसे खाण्याचा धंदा केलेला आहे. एक खाऊगल्ली गेली. आम्ही जे अंकुश भाऊंच्या नावाने अंकुशराव लांडगे नाट्यगृह त्या ठिकाणी उभं केलं, त्या नाट्यगृहाच्या बाहेर यांनी टॉयलेट घाण करून टाकली. ते टॉयलेट केलं आणि बाहेर ती खाऊगल्ली केली. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण जा, सकाळी मोठ्या प्रमाणात तिथं कामगार असतात आणि तिथं इतकं घाणेरडं वातावरण असतं आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये त्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची दुकानं आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी सर्रासपणे तिथं लोक दारू पित असतात आणि म्हणजे इतके मोठे 38 कोटी रुपये महापालिकेचे पैसे, म्हणजे लोकांच्या टॅक्समधनं पैसे तिथं खर्च केले जातात आणि प्रत्यक्षात आम्हाला त्याचा त्रास सहन होतोय. महिलांना त्या ठिकाणी फिरता येत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे संध्याकाळी कुठली महिला त्या रोडनी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. याला पूर्णपणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी आमदार याला जबाबदार. त्याच्यामुळे आम्ही त्याचा निषेध वारंवार केला, आधी निषेध करतो आणि त्यांच्या भावना खरं म्हणजे भावना राहिल्या नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीत पैसे खाणे हाच उद्योग केला जातो आहे आणि म्हणून आज आम्ही प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या सोमवारपर्यंत याच्यावरती प्रशासनाने भूमिका घ्यावी आणि त्यांना आज लगेच ताबडतोब मानधनावर घेणं, त्यांचं जे काही आर्थिक मदत करता येईल ती करणं आणि भविष्यामध्ये त्यांना परमनंट नोकरीवरती घेणं अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ती नाही पूर्ण झाली तर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे लोक खंबीरपणे या प्रश्नासंदर्भात या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहणार आणि महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमची भूमिका राहणार. खरं तर आपण पाहतोय भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून 38 कोटी रुपये खर्च करून जे आहे अर्बन स्ट्रीटचं काम करण्यात आलं होतं. मात्र ते काम कुठेतरी अर्धवट ठेवण्यात आले. गेल्या 2.5 वर्षापासून जे आहे भोसरीच्या पुलाखाली हे अर्बन स्ट्रीटचं काम चाललं आहे आणि त्या अर्धवट कामामुळे जे आहे एका सर्वसामान्य नागरिकाचा त्यामध्ये बळी गेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडीच्या या स्थानिक नेत्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. अतिरिक्त आयुक्त असतील, त्याचबरोबर आयुक्त शेखर सिंह असतील यांच्या विरुद्ध जे आहे घोषणाबाजी देखील देण्यात आली होती. जे मृत पडलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबियांचा आता आधार गेलेला आहे आणि अशातच जे आहे आता या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी केली आहे की त्या कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कामावर घ्यावं अशी विनंती देखील करण्यात आली. जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे नेते आता आक्रमक झालेले. जर त्यांना नोकरी नाही मिळाली किंवा त्यांना आर्थिक सहाय्य नाही झालं तर भविष्यात जे आहे आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. कॅमेरामॅन नंदा शिवराजसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.